भरपूर फायबर असणारी आणि पचनशक्ती सुधारणारी आज आपण भाजी बघणार आहे. ज्यांना वारंवार सर्दी होते त्यांच्यासाठी सुद्धा ही भाजी खूप छान आहे. या भाजीचा आहारामध्ये समावेश केला तर हाय बीपी सुद्धा नियंत्रित राखला जातो. अशा या गुणकारी तोंडलीच्या भाजीची रेसिपी आज आपण इथं बघणार आहे. आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त वेलीवरच्या भाज्यांचा समावेश असावा. वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे. तोंडली घेताना कोवळी घ्यावीत, ज्यामुळे ती पटकन शिजतात आणि भाजी सुद्धा त्याची चांगली होते. आता बाजारामध्ये भरपूर कोवळी तोंडली येत आहेत, सो ही भाजी एकदा तुम्ही नक्की करून बघा. तोंडली चिरायची कशी ते बघूया. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सरळ 4 काप केले तरी सुद्धा चालतील किंवा त्याचे गोल-गोल काप काढले तरी सुद्धा चालेल. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं सोयीचं होतंय तसे काप केले किंवा चिरून घेतली तरी सुद्धा चालेल. मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सर्व तोंडली चिरून घेतलेली आहेत. जर टिफिनसाठी ही भाजी करायची असेल, तर रात्रीच अशी तोंडली स्वच्छ धुवून कोरडी करून, चिरून डब्यामध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवली तरी चालेल. सकाळी फक्त फोडणी टाकली तरी सुद्धा ही भाजी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होते. पाव किलो तोंडलीसाठी मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतले आहेत आणि त्याच जाडीचे मी बटाटे कट करून घेतलेले आहेत. जशी तोंडली कट केलेली आहे, तशाच आकारामध्ये बटाटे कट करून घ्यायचे आहेत. जर उभी तोंडली चिरली, तर उभे बटाटे कट करून घ्यायचे. आता तोंडलीच्या भाजीसाठी तोंडली, कांदा, आलं, लसूण चिरून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि बटाटा. आता याच्यासाठीचा मसाला, तिखट, मीठ, धने जिऱ्याची पावडर. अगदी कमी साहित्यामध्ये ही चवदार भाजी तयार होते. इथं कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि कढईला व्यवस्थित ग्रीसिंग करून घ्यायचं. जी तोंडली चिरून घेतलेली आहे, ती आपल्याला गुलाबी किंवा गोल्डन रंगावर चांगली भाजून घ्यायची आहे. इथंच आपल्याला 70 ते 80% तोंडली कुक करून घ्यायची आहेत. मध्यम आचेवर गोल्डन रंगावर तोंडली भाजून घ्यायची आहे. मी जवळून तुम्हाला दाखवते की तोंडली कशी भाजलेली आहे. टिफिनसाठीच्या सुक्या भाज्या करताना कधीही जास्त पाणी घालून त्या शिजवायच्या नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची टिप. जेवढ्या तुम्ही वाफेवर किंवा अशा परतून शिजवाल तेवढ्या भाज्या ह्या चवदार होत असतात. तोंडली चांगली गोल्डन रंगावर भाजून झाल्यावर मी बाजूला काढून घेतली आहेत आणि 1 चमचा परत तेल घालून त्याच्यावर बटाटा सुद्धा आपल्याला गोल्डन रंगावर एकदम गोल्डन रंगावर चांगला भाजून घ्यायचे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. तोंडली आणि बटाटा हे कसे भाजलेले आहे याच्यावरच भाजीची खूपशी चव अवलंबून आहे. सो मी जवळून एकदा तुम्हाला दाखवते तोंडली आणि बटाटा मी कसा भाजलेला आहे. हे सर्व तुम्ही सलग एका कढईमध्येच केलं तरी चालेल. पण जे नवशिके आहेत त्यांना सोयीचं झावं म्हणून हा सगळा खटाटोप. त्याच कढईमध्ये चमचाभर तेल, जिरे, मोहरी, हिरवी मिरची आणि लसूण घालून लसूण आपल्याला गुलाबी रंगावर चांगला भाजून घ्यायचा आहे. लसूण आणि आलं यामध्ये अजिबात कच्चं असता कामा नये ही गोष्ट महत्त्वाची आहे. लसूण बाजूला सरकवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आलं घालून आलं सुद्धा आपल्याला चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. यामध्येच आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता व्यवस्थित भाजून झाला, की लसूण सुद्धा त्यामध्ये परत मिक्स करायचा. चिरून घेतलेला कांदा आपल्याला गुलाबी रंगावर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग फार डार्क होऊ द्यायचा नाही. सुक्या भाज्यांना कांदा गुलाबी रंगावर भाजला ना, की कांद्याला किंवा भाजीला एक गोडसर चव येते. त्यामध्ये मी तिखट, मीठ आणि धन्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे आणि ती पण व्यवस्थित परतून घेतलेली आहे. पाव टीस्पून हळद घातलेली आहे आणि ते व्यवस्थित परतून आपल्याला लगेचच तोंडली आणि बटाटा जे आपण भाजून घेतलेलं होतं ते त्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तोंडली बटाटा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मसाला करपू नये म्हणून पाण्याचा फक्त 1 हपका आपल्याला याच्यावर मारायचा आहे आणि झाकण लावून याची एक वाफ काढायची आहे. या भाजीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आमचूर पावडर आणि गरम मसाला भाजीत सगळ्यात शेवटी घालायचा आहे आणि 1च मिनिट परतायची आहे. परत त्याच्यावर एखादं झाकण लावायचं आहे आणि अजून एक महत्त्वाची सिक्रेट गोष्ट की 1 टेबलस्पून होईल इतकं आपल्याला याच्यावर तूप सोडायचं आहे. या साजूक तुपामुळे आमचूर पावडर आणि गरम मसाला याच्यामुळे ही भाजी कमालीची छान होते. माझ्या रेसिपींवर विश्वास ठेवून तुम्ही इतक्या भाज्या, पदार्थ करून बघत आहात आणि तुम्हाला आवडत आहेत. त्याच विश्वासाने सांगते, की ही भाजी सुद्धा तुम्ही एकदा नक्की करून बघा. ना शेंगदाण्याचं कूट, ना खोबऱ्याचा चव, ना कुठलं वाटण-घाटण, तरी सुद्धा ही भाजी खूप मस्त होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी तब्येतीसाठी खूप चांगली आहे. त्यामुळे सीझनच्या वेळी 8 ते 10 दिवसातून एकदा तरी ही भाजी आहारात असायलाच पाहिजे. सो इथं माझी तोंडलीच्या भाजीची रेसिपी कंप्लीट झालेली आहे.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास चवीच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.